तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अबब, पिंपरी आडगावात अतिसार। MCN न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट। अतिसाराच्या वास्तव्याची MCN न्यूजची बातमी मागची बातमी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील अतिदुर्गम आणि जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या अशा पिंपरी आडगावमध्ये ऐन दिवाळीच्या दिवशीच अतिसाराच्या साथीने थैमान घातल्याची बातमी काही वृत्तवाहिन्यांवर झळकली। पाणी येईल आहे तर ते वारीचं पाणी येऊन राहिलं, पण त्या इरीत मध्ये टाकतात आणि ते पाणी सरळ खराब आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला आमच्या तब्येता खराब व्हायला। खराब म्हणजे नेमकं काय? नेमकं म्हणजे संडास वाढते, जीव मळमळ करते, लय बंद आमचं गावच। मग काय करावं सांगा आता? डॉक्टर वगैरे आम्हाला आमचं याटो करून जावं लागते आणि एक एक सलाईन देऊ राहिले आम्हाला आणि ते पाठवून देतात 6 गोळ्या घेऊन। गावात नाही आले का? नाही, गावात नाही आले। आता वानखेड मग सांगा बा आता काय करा? उली लेकर बी मग आज दिवाळीचा दिवस आहे, घास पाण्याचा थेंब नाही आमच्या हाती, काय करा मग सांगा? पूर्ण निरा आम्ही झोपेला सांगून निरा आता तुम्ही आले बापा तर आम्ही आलो धावतून पै की आमचं सहकार्य करतील बापा, असं सुरू आहे बा गरीबाचं, सांगा बुवा मग। त्यामुळे आमच्या MCN न्यूजच्या मराठीच्या टीमने या गावात प्रत्यक्ष भेट देऊन गावातील वास्तव परिस्थिती सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न केला। यावेळी ऐन दिवाळीच्या दिवशी गावात अतिसाराने थैमान घातल्याचे वृत्त 100% खरे आढळून आले नाही। गावातील जवळपास 200 ते 300 लोकांना अतिसाराची झाल्याची माहिती वानखेड प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याकडून देण्यात आली। सर, पिंपरी माळेगाव येथे अतिसाराच्या लागणची घटना झाली, ते कधी झाली, काय म्हणजे कधी झाली आणि त्याबद्दल काय सविस्तर माहिती? सर्वप्रथम आम्हाला जेव्हा माहिती कळाली तो दिवस होता 12 ऑक्टोबर 2025 रोजी। सर्वप्रथम रविवारी या दिवशी आम्हाला कळालं की पिंपरी माळेगाव या गावामध्ये सगळ्यांना संडास, उलटी आणि पोटदुखीचा त्रास होत आहे। त्याच्यात एक्झॅक्ट दुसऱ्या दिवशी 13 ऑक्टोबर 2025 रोजी आम्ही सर्व वैद्यकीय अधिकारी तथा तालुक्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी श्री मारोडे सर व तसेच वानखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश कड सर या दोघांनी स्वतः एक टीम बनवून त्या गावात जाऊन सर्वेक्षण केले असता सोबत मागील 7 दिवस 13 तारखेपासून 17 तारखेपर्यंत किंवा 18 तारखेपर्यंत त्या गावात प्रत्येकाच्या घरी जाऊ आमच्या आरोग्य संस्थेतील जे आशा वर्कर्स आहे किंवा आमच्या आरोग्य संस्थेच्या अंतर्गत जे लोक येतात, MPW झाले, आरोग्यसेवक झाले, CHO झाले, जनसमुदाय अधिकारी झाले, हे प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांनी तपासणी केली असता जे पेशंट ज्यांना आवश्यकता आहे सगळ्यांना औषधोपचार दिले। सोबत ज्यांचा BP कमी झाला आहे किंवा ज्यांना डिहायड्रेशनचे साईन दिसून आले अशा पेशंटला रिफर करून वरवड बकाल आदेश ग्रामीण रुग्णालय वरवड बकाल तसेच शेगाव SDH सोबत प्राथमिक आरोग्य केंद्र वानखेड येथे पेशंटला डे केअरवरती ठेवून आम्ही सर्वांना सलाईन्स लावले, सगळ्यांचं प्रॉपर अँटीबायोटिक्स देऊन सोबत ज्या संडास किंवा उलट्या किंवा मळमळ ह्या गोष्टीसाठी जे काही उपचार लागतात ते सर्व उपचारांच्या औषधी त्यांना पुरवल्या। सर, रुग्णांची संख्या कितीपर्यंत आहे? सर, अंदाजे एक्झॅक्ट आकडा तर सांगता येणार नाही सध्या, पण मोस्टली एक 125 ते 200 रुग्ण असतील अंदाजे। सर, हे दिवाळीच्या दिवशीची घटना आहे असं सांगितलं नाही की? सर, हा आजार 12 ऑक्टोबर 2025 ला पहिल्यांदा आम्हाला निदर्शनास आला किंवा आमच्या कानावर आला। म्हणजे ते चुकीचं आहे, मग दिवाळीच्या दिवशीची घटना नाहीच आहे? ती दिवाळीच्या दिवशीची घटनाच नाही आहे सर। दिवाळीच्या दिवशीच्या अगोदरपर्यंत आम्ही सगळ्यांना व्यवस्थित उपचार केले, सगळ्यांना व्यवस्थित सेवा दिली। ठीक आहे सर। वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र वानखेड। अतिसारातील लागण दिनांक 12 ऑक्टोबर पासून गावात लागल्यानंतर 13 ऑक्टोबर पासून आरोग्य विभाग आपल्या विविध टीम मार्फत गावात कामाला लागल्याचे उत्तमभूत पुरावे आमच्याकडे आहेत। पोलीस पाटील तर काही लोकांचा असा आरोप आहे की 12 तारखेची आपल्याला अतिसाराची लागण असल्यावर सुद्धा आरोग्य यंत्रणा बरेच दिवस आलीच नाही। ते आले आता आरोग्य केव्हापासून आले कर्मचारी तरी तारीख मला निश्चित माहीत नाही, पण आले होते
घरोघरी गेले त्यांनी. किती दिवस अंतर तर 8 दिवस. नेहमीच चालू आहे हा हो. गावात तुम्ही पोलीस पाटील म्हणून गावात जास्त किती रुग्ण असतील बाधित? 500-550 ते 700 पर्यंत आहे. 700 आहेत का? काही प्रसारमाध्यमांनी अतिसाराच्या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचा दावा केल्याने यांचा दावा आज रोजी MCN न्यूज मराठीच्या ग्राउंड रिपोर्टरने सपशेल खोटा ठरविला आहे. त्याच्यासोबत गावात दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याचे वृत्तही खोटे आहे. कारण 140 गाव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जळगाव जामोद जीवन प्राधिकरण विभागामार्फत या गावाला पाणी पुरवठा हा नियमित दररोज होत आहे आणि एक विशेष या गावामध्ये जिल्हा परिषद तसेच प्राधिकरण विभाग अशा 2 पिण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण असताना सुद्धा 140 गावात पाणी पुरवठा योजनेअंतर्गत येणारा पाणी पुरवठा टाकीत न टाकता गावातील ग्रामपंचायतच्या विहिरीमध्ये टाकला जातो. हेच मोठे ग्रामस्थांचे दुर्भाग्य. जीवन प्राधिकरण विभागाचे उपविभागीय अधिकारी इंदल राठोड यांनी 13 ऑक्टोबरला या गावात भेट देऊन गावातील सार्वजनिक विहिरीच्या पाण्याची तपासणी करून नागरिकांना विहिरीतील पाण्याच्या शुद्धीकरणाबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या होत्या. हेही विशेष. त्यामुळे गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असून सुद्धा स्थानिक ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेमुळे ग्रामस्थांना शुद्ध पाणी पुरवठा होत नसल्याचे यावेळी दिसून आले. संग्रामपूर तालुक्यातील पिंपरी अळगाव या गावात आहे. इथं अतिसारामुळे बरेच रुग्ण आज बाधित आहे आणि नेमके किती रुग्ण आहेत, नेमकी ही समस्या का आहे, ग्रामपंचायत आतापर्यंत का नाही या प्रश्नाचे निवारण करू शकली. आपल्यासोबत आहे या गावाचे सरपंच शांताराम चिट्टे. तर सर तुम्हाला सरपंचांनी नेमकी किती दिवस झाले? मला झाले 8-9 महिने झाले. तर ही पाण्याची समस्या आहे, ही दूषित पाणी आहे की आतापर्यंत त्या विहिरीतल्या जे पाण्याची स्वच्छता का नाही झाली? स्वच्छता आता कसं आम्हाला पाहिजे असं पाणी टाकी, पण आता ते 140 गावाचं पाणी येते ते सोडलं आहे ते विहिरी. त्या विहिरीच्या आजूबाजूला आहेत नाले, ते जे पाझर ते समजा पाझरामुळे ते दूषित होऊ शकते. आपण त्याच्यात ब्लिचिंग टाकणं चालू आहे, आपल्या सगळ्या सुविधा चालू आहे. त्याच्या आजूबाजूनं जे झाडं होते ते झाडंही तोडले आपण. ते झाडं हे आपल्या 4-5 महिन्यातले थोडी होते समजा, पण आपण जे साफसफाई चालू करायची होती ती आपली चालू आहे. पण आतापर्यंत ते काटेरी झुडपे होते आतापर्यंत का नाही तोडलेले? नेमकं आता ही घटना घडल्यावर समजा जाग येते असं झालं नाही का? हा तसंही शकते. तर इथं 2 पाण्याच्या टाक्या असून सुद्धा त्या टाकीत पाणी का नाही सोडलं? पण तेच तर आम्हाला इथं प्रयत्न चालू आहे की ते पाण्याच्या त्याच्यात आम्हाला पाणी चढून द्यावं आमचं आटलं. याबद्दल मी वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोलले का? हो बोललो. ते मला थांबा तुम्ही 15-20 दिवस महिनाभर. या अगोदर ग्रामपंचायतीने विषय केले नाही वरिष्ठाकडे, तुम्ही सरपंच होण्याच्या अगोदर? याविषयी तर त्यानं ते टाकी बांधलेली आहे, पण ते वाढीव पाईपलाईन देतो ना आम्हाला, पण अजून काही देणं दिली नाही. आता तिथपर्यंत पाईपलाईन तर कम्प्लीट आहे ना टाकीपर्यंत, पण ते प्रेशर नाही दिला. मग आता वरिष्ठ अधिकारी काय बोलले याच्यावर? ते म्हणत देतो आम्ही. ते त्याचं म्हणणं आहे की ग्रामपंचायतनं मशीन बसवा. आता मशीनचं काम आहे काय, ते ग्रामपंचायत काय एवढं हे असते काय? गावकऱ्यांचा असा आरोप आहे की जे प्राधिकरणचं जे 41 गावाचं पाणी येते ते दररोज विहिरीमध्ये सोडलं जाते, परंतु ग्रामपंचायत 15 दिवसांना पाणी पुरवठा करते. मग पाणी तिकून आल्यावर सोडताना आपण आपलं जे विहिरीत जेवढं पाणी आहे तेवढं आपण उपसून ठेवतो ना गावासाठी. पण आता तिकूनच ते सोडत नाहीत तर मग आपण काय करू शकतो? ग्रामस्थांकडून इथे विहिरीत दररोज पाणी सुरू असते. दररोज असते तर ते धार कितीची असते? 2ची 1 धार असते. पण आपलं विहिरीतलं पाणी आटेतलं आपण गावाने पाणी सोडतो ना. अरे उन्हाळ्यात स्वतः मी 3 महिने आमच्या आतलं गंगाधर पाटील आहे त्यानं फ्री पाणी देऊन 3 महिने गावाला पाणी पुरवलं. मी स्वतः 6 वाजता जात जाऊ, 3 वाजता बंद करायला जात जाऊ. आता जवळपास गावात किती रुग्ण असतील सर्व? 60 असतील, 60. नाही आतापर्यंत बाधित रुग्ण दिसतील गावात. आता कोणी 700 सांगते, कोणी 200 सांगते. तर नेमकी तुमची माहिती का? आपली माहिती तर बघा काल एक ॲम्ब्युलन्स भरून गेली 25 लोकांची. 13 तारखेपासून तर आजपर्यंत किती रुग्ण असतील? त्याचा आकडा तुम्हाला सांगतो अंदाजे जे 700-800 म्हणतात तो एवढे नाही. म्हणजे लोकसंख्या तर 2000 आहे गावची. तुम्हाला परफेक्ट आकडा सांगू शकतो मी तो घेऊन. बरं, आरोग्य यंत्रणा जी आहे तुमचं जे PSC आहे ते वानखेड, ते आरोग्य यंत्रणा इथं ज्या दिवसपासून हा प्रॉब्लेम आला त्या दिवसपासून सेवा देत आहे का तुमच्या गावात? देत आहे ना सुरळीत? काही लोकांचा आरोप आहे की एवढे दिवस झाले ना आरोग्य यंत्रणा इथं हजर नाही, परंतु आम्ही जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलत असतात ते 13 तारखेपासून सेवा देतात. ते बोलतात ते खरं आहे की ग्रामस्थ सांगतात? नाही देऊन राहिले सेवा देऊन राहिले. आता सध्या कॅम्प चालू आहे ना त्यांचा?
एवढे सगळे असूनही मग गावात नेमकी समस्या कोणती, याबाबत आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यामध्ये आढळलेले काही महत्त्वपूर्ण मुद्दे असे आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होऊन सुद्धा पिंपरी आडगाव या गावात ग्रामपंचायत कार्यालयाकरिता स्वतःची इमारत नाही. आतापर्यंत या गावात अंगणवाडीची ही स्वतंत्र इमारत नव्हती. तसेच स्मशानभूमी सुद्धा नव्हती, ती याच वर्षी बांधल्या गेली. अंगणवाडी इमारत ही स्मशानभूमी जवळ असल्याने आणि याकडे रस्ता नसल्याने गावातील चिमुकले येथे येत नसून या ठिकाणी फक्त सेनाचे ढिगारे दिसून येत आहे. तर या अंगणवाडी आणि स्मशानभूमीकडे जाण्याकरिता चांगल्या रस्त्याची ही सुविधा नाही, हेही तेवढेच गंभीर. तसेच गावामध्ये जलस्वराज्य प्रकल्प अंतर्गत साधारणतः 10 वर्षांपूर्वी 2 पाण्याच्या टाक्यांची निर्मिती केलेली आहे. परंतु ह्या टाक्या सुस्थितीत नसल्याने 140 गाव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत येणारे पाणी गावाशेजारच्या एका विहिरीत सोडल्या जाते. परंतु विहिरीभोवती मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडे झुडपे, त्यावर बसणारे पशुपक्षी यामुळे विहिरीतील पाणी पुन्हा दूषित होऊन त्याचा गावातील नागरिकांना थेट पुरवठा केला जात असल्याने गावात साथीचे आजार बळावण्याची शक्यता यामुळे वाढली आहे. अशातच गावात अतिसार रोगाची लागण झाल्यावरच आरोग्य यंत्रणा 13 ऑक्टोबर पासून गावात नियमित कार्यान्वित असून अजूनही कॅम्प आणि ॲम्ब्युलन्स नियमित सेवा देत आहे. याचाच अर्थ शासन पिंपरी आडगाव या गावासाठी विविध सोयी सुविधा व शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नियमितपणे करीत आहे. परंतु स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे स्वातंत्र्यप्राप्तीच्या 75 वर्षानंतरही या गावातील लोक विविध मूलभूत भौतिक सुविधांपासून वंचित राहत असल्याचे वास्तव आमच्या पाहणीत समोर आले आहे. MCN न्यूज मराठीकरिता कॅमेरामॅन रवींद्र शिरस्कारसह संपादक राजीव वाढे, पिंपरी आडगाव. बोला, काय ना? मी महेश वासुदेव गायगोळ, राहणार संग्रामपूर, तालुका बुलढाणा. माझं गाव पिंपरी आडगाव, संग्रामपूर तालुक्यातील बुलढाणा जिल्ह्यातील शेवटचं गाव. इथं प्रशासनाचं सर्वत्र दुर्लक्ष आहे. ग्रामपंचायत असो किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती, सर्वांचं दुर्लक्ष आहे. आमच्या इथं आज 15 ते 20 दिवस झाले संपूर्ण गावे बाधित झालेलं आहे दूषित पाण्यामुळे. आमच्या इथे 140 गाव प्रकल्प झालेला आहे, परंतु कुठलीही प्रशासनात दखल न घेत तो प्रकल्प अर्ध्यावर सुरू. आज संपूर्ण गावाचं आरोग्य धोक्यात घातलेलं आहे. किती रुग्ण आहेत आमच्या इथे? कमीत कमी आता 600 ते 700 रुग्ण आता सध्या गावात आहेत. या अगोदर तुम्ही स्थानिक ग्रामपंचायत सरपंच किंवा ग्रामसेवक या बाबतीत ज्या पाण्याच्या समस्या आहे त्याचा पाठपुरावा केला नाही का? त्याचा पाठपुरवठा कुणीही केला नाही, कोणाचंही. सर्वांचं दुर्लक्ष आहे. ग्रामपंचायत असो किंवा ग्रामसेवक असो, सर्वांचं दुर्लक्ष आहे गावाकडे. इथं 2 पाण्याची टाकी असून सुद्धा ते पाणी तुम्हाला विहिरीत सोडावं लागते. हां, नेमकं कारण काय? 140 गावचं जे पाणी आहे, वान धरणाचं जे पाणी आहे, जे तिथनं चांगलं करून प्युरिफाय करून जे येते ते इथे विहिरीत दूषित करून गावाला सोडण्यात येते. तुम्हाला नागरिकांना जे पाणी पुरवठा आहे गावात किती दिवसानंतर मिळतो? 15 दिवसानंतर पाणी येते गावाला. आणि हे जे वानचं पाणी आहे, जे शुद्ध पाणी येते, ते किती दिवसानंतर विहिरीत सोडल्या जाते? ते रोजच चालू राहते. वानचं जे पाणी आहे ते दररोज चालू राहते. मग ते नियमित पाणी असल्यावर सुद्धा तुम्हाला 10 किंवा 15 दिवसानंतर का मिळते? कारण काय? कारण काय, गावातील जी व्यवस्था आहे ती व्यवस्थाच कुणी हाताळू शकत नाही ना. त्याला सर्वस्व जबाबदार ग्रामपंचायत आहे. तुमच्या गावात ग्रामपंचायत इमारत सुद्धा नाही असं ऐकलं. नाही, आमच्या गावात 70-75 वर्ष झाले हे देशाला आजादून, पण आजपर्यंत ग्रामपंचायतची इमारत नाही. बरं, या टाकीचं बांधकाम होऊन किती वर्ष झाले? त्या टाकीचं बांधकाम होऊन 12 महिने झाले, 1 वर्ष झालं. आणि जी जिल्हा परिषदची टाकी आहे त्या टाकीचं बांधकाम होऊन 15 वर्ष झाले. पण आजपर्यंत कुठल्याच टाकीतून 1 लिटर सुद्धा पाणी गावाला भेटलं नाही. वरिष्ठ कोणत्या अधिकाऱ्यांनी भेट दिली आजपर्यंत? कोणताच अधिकारी आला नाही, कुणीच भेट दिली नाही. साधारण गावाचा ग्रामसेवक, त्या गाव ग्रामसेवकच्या इकडे तो ग्रामसेवक सुद्धा आला नाही. आज संपूर्ण गावाची दिवाळी हे दवाखान्यात झाली, मात्र ग्रामसेवक सुट्टी टाकून त्याच्या गावाला गेलेला आहे. बरं, या विहिरीच्या आजूबाजूला काही झाडं होते, ते झाडं आता नाही आहेत? ते आताच कापण्यात आले ना. ज्यावेळेस हा गावात प्रादुर्भाव झाला, लोक बिमार पडले, त्यावेळेस प्रशासन जागी झालं, गावातलं ग्रामपंचायत, आणि फक्त काहीतरी एक स्टडबाजी म्हणून तेवढे झाडं कापण्यात आले. ओके.